Today we'll start with heat, temperature. Heat, temperature and thermodynamics. थर्मोडायनामिक्स म्हणजे फक्त फॅन्सी नाव आहे, म्हणजे बघून घाबरायची गरज नाही की बाबा काहीतरी अवघड शिकवणार. तर सगळ्यात पहिले काय आहे आपल्या टॉपिक मध्ये? सगळ्यात पहिले काय? व्हॉट इज अ हीट? एनर्जी. आणखी कोणाला काय सांगायचं? एनीवन? व्हॉट इज हीट? काय असतं हीटिंग? HIT नाही बरं. काला हीट मच्छरों के लिए, लाल हीट कॉकरोच के लिए. What I mean is HEAT. सांगा यार पटकन काय असतं हे? फॉर्म ऑफ एनर्जी. कशाची फॉर्म ऑफ एनर्जी आहे? कशामुळे आहे? बिकॉज ऑफ द टेम्परेचर. लिहा त्याच्यामध्ये हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. फॉर्म ऑफ एनर्जी which produces in us the sensation of warmth. 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 मग हीटचं SI युनिट काय होईल? का बरं? एक्झॅक्टली, इट इज अ एनर्जी. SI युनिट तर हे आहे, बट इट्स प्रॅक्टिकल युनिट इज कॅलरी. प्रॅक्टिकल युनिट इज कॅलरी. मग एक कॅलरी म्हणजे किती जूल असते? 4.2. 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.2 joules. .18 पण असू शकतं. दिस इज अप्रॉक्सिमेटली. जर ऑप्शन मध्ये 4.18 जर असेल तर दिस विल बी द एक्झॅक्ट आन्सर. ठीक आहे. दिस इज अप्रॉक्सिमेटली. जे लिहिलं त्याला अप्रॉक्सिमेटली करा आणि याला इक्वल टू करा. त्याच्यामध्ये लिहा होता 1 कॅलरी. एक लाईन करून स्टार करून या पॉइंट. 1 calorie is the quantity. 1 calorie is the quantity of heat. Is the quantity of heat required to raise the temperature of 1 gram of water 1 gram of water by 1 degree Celsius.
तर आता याच्यावरती जर एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, हाऊ मच एनर्जी इज रिक्वायर्ड टू increase the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius. काय करणार? 1 कॅलरी. पण कॅलरी मध्ये ऑप्शन असते. You have 1 joule, you have 42 joules, you have 4.2 joules or 10 joules. काय करणार? 4.2 joules लिहा, क्वेश्चन लिहा, ऑप्शन सोबत लिहा. जर 4.18 आलं तर 4.18 will be the answer, not 4.2 in that case, because 4.2 is the approximate one. But 4.18 is chances come here, it is more likely to give 4.2. Energy is नहीं है, energy required is नहीं है. Energy required to increase the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius. लिहिलं सगळ्यांनी. त्याच्यानंतर लिहा टेम्परेचर. नेक्स्ट हेडिंग काय होती आपली आता? टेम्परेचर. काय आहे टेम्परेचर? एखादी बॉडी किती गरम आहे किंवा किती थंडी आहे हे कोण सांगणार आपल्याला? आणि हीट काय सांगते? हीट काय? इट इज द एनर्जी. सेन्सेशन ऑफ वॉर्म सोडून दे. सगळ्यात पहिले काय आहे? इट इज द एनर्जी. त्या बॉडी मध्ये किती एनर्जी आहे बिकॉज ऑफ इट्स टेम्परेचर. हे कोण सांगेल? हीट. हीट काय आहे? सगळ्यात पहिले इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. दरवेळेस हीट सोबत एक एनर्जी ऐकले तुम्ही. हीट कधी सिंगल नसते. इट ऑलवेज कम्स विथ एनर्जी बिहाइंड इट. ऐकलंय असं कधी फक्त हीट इज दिस नाही. तर हीट एनर्जी सोबतच येते. कोणती पण स्टेटमेंट उचलून बघा तुम्ही. ठीक आहे. तर टेम्परेचर मध्ये लिहा इट इज द क्वांटिटी दॅट एक्सप्रेसेस. It is the quantity that expresses the degree of hotness or coldness of a body. Hotness or coldness of a body. तर याचं एसआय युनिट काय आहे? इज केल्विन अँड नॉट डिग्री सेल्सियस. एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो यू शुड नो व्हॉट इज द SI unit or the standard unit to measure the temperature. It is Kelvin and not degree Celsius. जर टेम्परेचर आपल्याला एक ऑब्जेक्ट मधनं दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर इट ऑलवेज ट्रान्सफर्स फ्रॉम हॉट टू कोल्ड और कोल्ड टू हॉट इज ऑल्सो पॉसिबल.
हाँ कोल्ड टू हॉट नहीं होत कधी. The temperature always flows from hot to cold, or there is a possibility of cold to hot also. हाँ दोन्ही होऊ शकतं. हाँ काय वाटतं? बोथ आर पॉसिबल. एक्झाम मध्ये क्वेश्चन आता बोथ करणार. आता मला नका सांगू, मी विचारतोय. आय एम नॉट आस्किंग फॉर प्रेझेंट, आय एम आस्किंग फॉर एग्जाम पॉइंट ऑफ व्यू. कि मी जे पण प्रश्न विचारतोय, थिंक लाइक कि ये एक सवाल अगर एग्जाम में आता है तो हम क्या करेंगे. हाँ लिहा त्याच्यामध्ये. की हीट नाही सॉरी टेम्परेचर टेम्परेचर नका लिहू, हे लिहा. द फ्लो ऑफ हीट लिहा. द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन बॉडी टू अनदर is due to their temperature difference. ब्रॅकेट मध्ये लिहा हॉट टू कोल्ड. फ्लो कुठून कुठे होणार आहे? फ्रॉम हॉट टू कोल्ड. एखादी बॉडी जर जास्त गरम असेल तर त्याच्यामध्ये जास्त एनर्जी असेल की कमी एनर्जी असेल? हाँ, और it depends upon the material. हाँ सोच लो, एखादा ऑब्जेक्ट जर जास्त गरम आहे तर इट इज कंटेनिंग मोर हीट और लेस, और इट डिपेंड्स अपॉन द मटेरियल इट इज मेड अप ऑफ. डायरेक्टली नहीं सांग सकना आपल्याला कि अगर ये गर्म है तो इसमें ज्यादा एनर्जी है. हाँ ऑलवेज. हाँ ऑलवेज डिपेंड्स अपॉन द मटेरियल. डायरेक्टली नहीं सांगू शकत. आता हा जो पार्ट आहे हम पढेंगे आगे आते हुए, पण एवढं लक्षात ठेवायचं की जर एखाद्या याच्यामध्ये जास्त टेम्परेचर आहे तर इट डझंट मीन की ते ऑब्जेक्ट जास्त हीट एनर्जी कंटेन करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट लिहा टेम्परेचर स्केल्स. आणि या टेम्परेचर स्केल्स वरनं तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. टेम्परेचर स्केल्स. तर आपण टेम्परेचर कशामध्ये मोजत असतोय? मीन्स व्हॉट इज द डिव्हाइस कॉल्ड टू मेजर द टेम्परेचर? थर्मामीटर. ओके. हु डिस्कवर्ड, सॉरी हु डेव्हलप्ड द थर्मामीटर? डिस्कवर्ड नाही म्हणतात. डिस्कवर आणि डेव्हलप मध्ये काय फरक आहे? जे आहे त्याला फक्त जाऊन शोधायचं. इन्व्हेंटेड म्हणजे काय? जे स्वतः बनवलं. किती प्रकारचे स्केल्स माहिती आहे तुम्हाला थर्मामीटर मध्ये? हाऊ मेनी स्केल्स आर देयर?
एक स्टीलची, एक प्लास्टिकची, एक वाकणारी आणि एक न वाकणारी आहे ना. कोणते कोणते माहिती? हाऊ मेनी थर्मामीटर स्केल्स आर देयर? हा, कोणती असते? सगळ्यात पहिली बेसिक वी ऑल नो दॅट इज सेल्सियस. आणखी कोणती असते हे लिहू नका बरं. आणखी we have Kelvin scale. आणखी एवढंच असतं. मी म्हटलं नाही तर याच्यामध्ये आणखीन असते we have Reaumur scale. And fifth one we also have is Rankine scale. स्केल म्हणजे काय नसतंय, जसं आपण डिग्री सेल्सिअस म्हणतो, फॅरनहाइट स्केल तसंच र्यूमर असते, रँक असते. फक्त स्केल म्हणजे काय की टाइप ऑफ मेजरमेंट. ठीक आहे. त्यात मग यांचा संबंध कसा? तर सगळ्यात पहिले डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट कसं रिलेटेड एकमेकांशी माहिती आहे. हाउ टू कन्वर्ट डिग्री सेल्सियस टू फॅरनहाइट और फॅरनहाइट टू डिग्री सेल्सियस. सबसे पहले म्हणजे ऍटलीस्ट ह्या तिघांचं तरी कन्वर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे. की फॅरनहाइट दिलं केल्विन मध्ये, फॅरनहाइट दिला सेल्सिअस मध्ये, किंवा सेल्सिअस ते फॅरनहाइट, केल्विन किंवा केल्विन, कोणताही एक दिला तर बाकीचे दोन सांगता आलं पाहिजे. हे तरी जमलं पाहिजे. बिकॉज खूप वेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात एक वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. हा माहितीये का काय? हा 9/35. त्याच्यामध्ये बघा काय असतो रेशो. वी हॅव C/5 is equals to F minus 32/9. त्याच्यानंतर ऍट द सेम टाइम आपल्याला जर आता सेल्सिअस फॅरनहाइट झाला तर केल्विन मध्ये जर त्याला कन्वर्ट करायचं आहे तर वी हॅव K minus 273/5. These three are like, हे तुम भूल ही नाही सकते. हे तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर र्यूमर स्केल आणि रँकी स्केल तुम्ही मला देतो. र्यूमर स्केल इज R/4. दिस इज रेयर कि इससे तुम्हें क्वेश्चन पूछ लिया. एंड रैंकी स्केल इज -460 R -460/10.6 RA. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कोणते आहेत? these three are the most important ones. आणि हा रेशो तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या. सगळ्यात पहिले तर हे लिहा. what are the different types of scales? टाइप्स ऑफ स्केल्स. त्याच्यामध्ये लिहा डिग्री सेल्सिअस. तर सेल्सिअस आणि सगळ्यांच्या पुढे स्केल लावा बरं. राइट द स्केल इन फ्रंट ऑफ देम. डिग्री सेल्सिअस रिप्रेझेंटेशन कसं होतं? वरती 0 आणि खाली सेल्सिअस. फॅरनहाइटचं सेम डिग्री फॅरनहाइट. केल्विनचं ओनली केल्विन, देयर इज नो डिग्री केल्विन. र्यूमरचं कॅपिटल R and रँकिनचं RA. हे दोन का बरं दिलेत तुम्हाला? मग काही क्या बता सकते हो?
की जर हे तीनच इम्पॉर्टंट होते तर मग बाकीचे दोन कशाला दिले? हा, एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्केल टू मेजर टेम्परेचर. मग तिथे हे दोन आले आणि यांच्यातला एकच आला. मग आता काय करायचं? त्याला क्वेश्चन तर उलटा दिला येते. विच वन इज द्यायला पाहिजे. तिचं इन्व्हिजिलेटर म्हणणार हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इज नॉट यायला पाहिजे होतं, है ना. तर तिथे हे दोन पण तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यानंतर तुम्हाला रिच्टर स्केल लिहून दिलं, रँकी स्केल, ह्युमर स्केल आणि केल्विन स्केल. मग कोणतं करणार? रिच्टर स्केल. रिच्टर स्केल कशासाठी वापरतात? इतना मालूम होना चाहिए. जर पलीकडे जर का काही आणखी आलं तर तुम्हाला तिथे व्यवस्थित सिलेक्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे. नॉर्मल टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी किती असतं? 37. पक्का? आणि त्याला फॅरेनहाइट्स मध्ये 98.6. Yeah, normal temperature of human body is 37 degrees Celsius. Normal temperature of human body is 37 degree Celsius. खरं तर याला फॅरेनहाइट्स मध्ये कन्वर्ट करा आणि सांगा मला किती होत आहे. या गॉट द फॉर्म्युला मागच्या पेजवर कोणीच करणार नाही. साइडला जागा आहे तिथे करायचं आहे, किंवा तुमच्या मार्जिनच्या वरती जागा आहे वरती तिथे करायचं, पण लास्ट पेजवर कोणी करणार नाही. कसं करणार आहे? सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगा, व्हॉट आर यू गोइंग टू डू. हे वापरायचं कसं? हे तर दिलंय तुम्हाला, हे वापरायचं कसं आता? तर तुमच्याकडे काय आहे? डिग्री सेल्सिअस आहे का? तर डिग्री सेल्सिअसने कुठे ठेवणार? सी च्या जागी. 37 सी च्या जागी आलं अपॉन काय आहे? 5. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फॅरेनहाइट्स मध्ये किती आहे, राईट? मायनस 32 अपॉन 9. एफ फाइंड करू शकता. काय होईल? 37 ला पहिले 5 ने डिवाइड करा. किती येतं आन्सर? 7.4 मल्टिप्लाइड बाय 9 किती होईल? 66. Yes, 66.6 is equals to F minus 32. मग आता काय होणार? F will be equals to 66.6 plus 32. किती येतं आन्सर? 98.6 is your answer. मग फॅरेनहाइट्स मध्ये किती असते? 98.6 degree Fahrenheit. And also tell me in kelvins. मग आता हे केल्विन मध्ये किती होईल? $37 degrees Celsius means how many kelvins? आता C ची व्हॅल्यू आहे, K ची फाइंड करायची आहे. किती येईल आन्सर? $310. कसं गेलं? एक्झॅक्ट केलंय का? नक्की सगळ्यांनी काय करायचं? आपल्याला C/5 दिलेलं आहे, राईट? C किती आपलं? 37 अपॉन 5 इज इक्वल्स टू F मायनस K, सॉरी K मायनस 273. कारण K का बरं? कारण आपल्याला केल्विन्स मध्ये फाइंड करायचं आहे. तर 5 आणि 5 कॅन्सल आउट होऊन जाणार आणि आपल्याकडे काय उरणार? K इज इक्वल्स टू 273 प्लस 37 and that becomes 310. तर हे दरवेळेस असं हे 5 कॅन्सल आउट नाही करायचं. इफ यू आर गिवन इन डिग्री सेल्सिअस आणि केल्विन्स मध्ये जर काढायचं असेल
तर 273 प्लस वॉट एव्हर डिग्री सेल्सिअस इज गिवन टू यू विल बिकम द केल्विन. आता बघा 5 दरवेळेस कॅन्सल आउट होणार आहे रेशो सेम असल्यामुळे, बरोबर का. तर हा 5 जर कॅन्सल आउट झाला तर k विल बी इक्वल्स टू ऑलवेज 273 प्लस डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये जेव्हा आपण काढायला सांगितलं काय करायचं, ते डिग्री सेल्सिअस जेवढं पण दिलंय त्याच्यामध्ये 273 ऍड करायचं. बट देयर इज नो सर्च फॉर फॅरनहाइट्स अँड केल्विन्स. तुम्हाला हे सॉल्वच करावं लागेल. ओके. आणि जर केल्विन्स मध्ये दिले आणि डिग्री सेल्सिअस विचारलं तर काय करायचं, तर केल्विन मध्ये जेवढं दिलंय त्याच्यामधलं 273 सबट्रॅक्ट करायचं. The next question लिहा कि at what temperature degree Celsius and degree Fahrenheit scale measure same किंवा give same temperature. At what temperature does degree Celsius and degree Fahrenheit scale read the same? असं लिहा, read the same म्हणजे एकच रीडिंग ते कधी जाणार, कब पॉसिबल है, देणार पण की नाही, वो भी तो नाही. You need some options. ऑप्शन पाहिजेत का? हा, तर ऑप्शन आहे तुमचे -40 डिग्री सेल्सियस, then you have -40 degree Fahrenheit, then you have both A and B, or you have no such temperature. काय करणार आहात, काय करावं लागेल? करा सॉल्व करा. बघा काय होणार, काय काय सांगितलेलं आपल्याला की ऍट व्हॉट टेम्परेचर डिग्री सेल्सिअस अँड फॅरनहाइट विल रीड द सेम. म्हणजे अशी केस फाइंड करायची जिथे C विल बी इक्वल्स टू F, बरोबर. C आता F च्या जागी आपण काय लिहिणार आहे, C बाय 5 इज इक्वल्स टू किती, C मायनस 32 अपॉन 9. हे चालू पाहिजे ना की जिथे C ची व्हॅल्यू F च्या बरोबर येईल, रीड द सेम. आता करा मग याला सॉल्व. किती पाहिजे, 9C मायनस इक्वल टू 5C मायनस 5 टाइम्स ऑफ 32 किती होईल, 160. So 9 minus 5 किती होईल, 4C is equals to minus 160, right? So C will be equals to किती, minus, अरे पण इथं C equals to minus 40 आलं. F चं काय, C आणि F तर सेम आहे,
तर C इज इक्वल्स टू F इज इक्वल्स टू किती -40. कळलं? तर मग आता काय यायला पाहिजे आन्सर? सो बोथ A and B. सगळ्यात पहिले तर हा प्रश्न पडला पाहिजे की तिथे दिलेलं काय तुम्हाला या क्वेश्चनला काही सॉल्व करायची गरज नाहीये. पेन सुद्धा खाली ठेवायची गरज नाहीये. तर काय दिलेलं आहे? रीड द सेम. अरे दोघांची रीडिंग सेम येणार आहे तर बोथ यायला पाहिजे ना आन्सर. अरे दोघांचं पण रीडिंग सेम. रीडिंग म्हणजे कायची व्हॅल्यू येणार आहे तिथे सेमच येणार आहे. म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस होती 40 फॅरनहाइट येऊ. दोघांची तर रीडिंग सेमच होणार आहे. बरोबर. तर आता आणखीन एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. विथ सेम ऑप्शन्स. काय क्वेश्चन असेल आता? या क्वेश्चन या सेम क्वेश्चन लिहायचा. काय ॲट व्हॉट टेम्परेचर डज सेल्सियस स्केल अँड फॅरनहाइट स्केल रीड द सेम. फक्त डिग्री फॅरनहाइटच्या जागी काय लिहायचं आता इथे? केल्विन लिहायचं. ऑप्शन पण लिहा. सगळ्यांच्या बुक मध्ये ऑप्शन दिसले पाहिजे बरं. डिग्री सेल्सियस येईल बरं पण डिग्री केल्विन नसतं. फक्त वी हॅव केल्विन. आता सांगा काय आहे आन्सर? हा बोथ ये. कोणाचं म्हणणं आहे बोथ? ओके 1 2 3 4. आणखी बाकीच्यांचं सॉल्व करतो है ना. नको एक पण. अरे पण तुमच्याकडे बोथ आलं तर हे तीनच कन्सिडर केलं. बट व्हॉट अबाउट दिस? कन्फ्यूज करायसाठी दिलंय. हे पण तर 3 कन्फ्यूज करायसाठी देऊ शकता. असं काय ठीक असं काय मग काय बघा आपण लास्ट टाइम काय केलं होतं? व्हेन डिग्री सेल्सियस अँड फॅरनहाइट वॉज रीडिंग द सेम. तिकडे ऑप्शन बोथ आले. आता काय करायचं आपल्याला? आता डिग्री सेल्सियस आणि केल्विनला सेम करायचं. या केस मध्ये काय होणार? C अपॉन 5 इज इक्वल्स टू C मायनस 273 अपॉन. सगळ्यात पहिले काय होणार? हे 5 आणि हे 5 कॅन्सल आउट झालं. C इक्वल्स टू C मायनस 273. तर आपल्याला नंबर एका साइडला व्हेरिएबल एका साइडला करावा लागेल. तर हा C जेव्हा इकडे येईल तर दिस विल बिकम C मायनस C आणि C मायनस C किती होतं? 0. तर मग हे आता इक्वालिटी राहिली का? तर मग काय आहे आन्सर? हे शक्यच नाहीये. सो ऑप्शन डी विल बी द राइट आंसर. कि ऐसा कुछ एग्जिस्ट ही नहीं करता. रीड द सेम. अरे रीड द सेम कधी? आता बघा तुम्हाला एक गोष्ट. आता तुम्ही आहे
रेस चालू सपोज आहे, ठीक आहे. हा एक ट्रॅक आहे. इकडून पहिले तन्मय निघाला. तन्मय म्हणे मी लय फास्ट पळतो, तू पुढून पळ मी तुला पकडतो. पण इकडून तन्मय सारख्या स्पीडने पळणार आहे आणखीन एक मुलगा. मग काय झालं, ते कधी भेटतील का एकमेकांना? आपण सेम स्पीडने पळतोय, आपण सेम स्पीडने पळतोय, दोघांमधलं अंतर कधी कमी होईल का? मग याच्यामध्ये काय होतंय, सेल्सिअस स्केल ऑलरेडी 273 ला आहे. 0 डिग्री सेल्सिअस वरती किती केल्विन असते? 273. आणि केल्विन इथे आहे. हे दोघं सेम पुढे चाललेत की हा एकनी वाढलं की आपण एकनी वाढतोय, हा दोननी वाढलं की आपण दोननी वाढतोय. मग हे दोघं कधी मीट होतील का एकमेकांना? नाही. कभी कभार यही लॉजिक नाही लगता है तो दुसरा लॉजिक पण लावायचा. तर आता कळालं, डोके उघडलेत, कधी होईल तर. आता सांगा मला, फॅरेनहाइट्स आणि केल्विन्स कधी मॅच होते? करा, लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. ॲट व्हॉट टेम्परेचर डज फॅरेनहाइट्स अँड केल्विन स्केल रीड द सेम? आता सांगा मला ऑप्शन मध्ये बघून काय येईल. सांगा आता. अभी रिक्स लेने का ही नहीं है ना. अरे मेरे को रिक्स लेने का ही नाही. आता आम्ही सॉल्व करून आन्सर काढणार आहे ना. आता काय करणार, हे ठेवणार आहे 574.25 आणि मग खेळणार आहे. काय करणार, कैसा करू? काय करायचं आपल्याला इथे f इज इक्वल्स टू बघा, या केस मध्ये काय करायचं आपल्याला, f इज इक्वल्स टू k करायचंय. सो f मायनस 32/9 इज इक्वल्स टू f मायनस 273/5. 5 इकडे मल्टिप्लाय होणार, 9 तिकडे मल्टिप्लाय होणार, राईट? सो f माइनस 5f माइनस किती 160 माइनस इक्वल्स टू 9f माइनस 273 बाय इंटू 5 2457 नाही. तर काय होईल, या व्हॅल्यूज इकडे येणार आणि 5f तिकडे जाणार. तर 9 माइनस 5 किती होईल 4f. हे या साइडला येणार. तर आपलं काय होणार 273 इंटू 9 मायनस 160. 4 ने डिवाइड करायचं आपल्याला, राईट? 4 ने डिवाइड केलं आणि हे किती होईल 4 ने डिवाइड केल्यानंतर 40. किती ते मग आन्सर द्यायचं, ये कितना होगा 2.25 डेल्टा. इथं पुन्हा वाढत चाललंय. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आन्सर 2457, राईट? 2457 बाय 4. 2457 बाय 4 माइनस 40 किती आन्सर 616.25 minus 40 and that is 576.25. This is not 574. All answer? Our 16 is not 16. All answer काय आलं पाहिजे मग
हे आलं आपल्या फॅरेनहाइट्स मध्ये F इज इक्वल्स टू दिस. मग F इज ऑल्सो इक्वल्स टू K. तर मग आन्सर काय आला पाहिजे? बोथ. हे येणार नाही. तर आपल्याला हे तर कळालं की आता डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केल एक मेजर करू शकतात. फॅरेनहाइट्स आणि केल्विन्स पण एका टेम्परेचरवरती मीट करू शकतात. बट सेल्सिअस आणि केल्विन स्केल कधी मीट करणार का एकमेकांना? नाही. आपण हे पण बघितलं की ह्यूमन बॉडीचं टेम्परेचर किती असते? 37 डिग्री सेल्सिअस. फॅरेनहाइट स्केल मध्ये 98.6 आणि केल्विन स्केल मध्ये 310. हे जेवढे पण क्वेश्चन आज झालेत या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी देयर इज व्हेरी हाय की असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि कधी कधी या स्केल वरून सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे की चेंज इन 1 डिग्री फॅरेनहाइट इज हाऊ मेनी सेल्सिअस? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लाईक 1 फॅरेनहाइट जर वाढलं तर इकडे 1 डिग्री सेल्सिअस मध्ये किती फरक पडेल? ते कसं कॅल्क्युलेट करणार आता? तर 1 फॅरेनहाइटने आपण चेंज केला टेम्परेचर मध्ये, तर त्याच्या त्या केस मध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये किती फरक पडतो? करा कॅल्क्युलेट करा. क्वेश्चन कळाला? लिहा क्वेश्चन लिहा माझ्याकडनं. इफ यू चेंज द टेम्परेचर ऑफ अ बॉडी, if you change the temperature of a body by 1 degree Fahrenheit, what will be the change in Celsius scale? Like degree Celsius ने किती बदलला? मग आता करायचं काय? काय कॅल्क्युलेट करणार या केस मध्ये? मागचे क्वेश्चंस स्ट्रेट होते राइट. अभी ऐसा घुमा के पूछ लिया तो इसमें क्या करना? काय कॅल्क्युलेट करावं लागतं? हां काय कॅल्क्युलेट काय करावं लागतं? 1 डिग्री फॅरेनहाइट ची व्हॅल्यू सेल्सिअस मध्ये किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. की 1 डिग्रीने जर वाढलं तर हे पण तिकडे तेवढ्यानेच वाढणार. सो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ 1 डिग्री फॅरेनहाइट विथ रिस्पेक्ट टू नाउ सेल्सिअस. की इकडे जर 1 ठेवलं तर इकडे किती व्हॅल्यू चेंज होतात ते कॅल्क्युलेट.
काय आहे आन्सर? मला काय प्रश्न विचारला? हे तर झालं. ही व्हॅल्यू कशाची आली? ही सेल्सिअस मध्ये आली आहे, बट कशाची आहे? 1 डिग्री फॅरेनहाइट. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं? एका डिग्रीने जर आपण फॅरेनहाइट वाढवलं तर डिग्री सेल्सिअस कितीने वाढणार हे विचारलंय. तुम्ही काय सांगताय? तुम्ही सेल्सिअसची व्हॅल्यू सांगताय. तुम्हाला हे कळतंय का? अरे तुम्हाला हे कळालं की सपोज डिग्री फॅरेनहाइट जर इथून इथपर्यंत पोहोचलाय तर डिग्री सेल्सिअस कुठून कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे? इथं 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 इथं. हे विचारतोय मी तुम्हाला. हे नाही विचारते की फॅरेनहाइट आता इथं उभा आहे तर सेल्सिअस कुठं उभं पाहिजे, हे नाही विचारलेलं. तुम्ही काय सांगताय मला की 0 डिग्री फॅरेनहाइटला सेल्सिअस स्केल इतकी आहे, मला ते नाही पाहिजे. मी तुम्हाला काय विचारतोय की फॅरेनहाइट स्केल जर 1 नी वाढली तर याच्यामध्ये सेल्सिअस मध्ये काय होणार, इकडे काय फरक पडणार मी ते विचारतोय. तुम्हाला क्वेश्चन नाही कळालेला. क्वेश्चन समजलाय का काय विचारलं तर? आता हो पक्का. मग काय आलं पाहिजे आन्सर सांग पटकन. हा नाही. आणि सेम उलटा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की जर डिग्री सेल्सिअस 1 नी वाढवलं तर फॅरेनहाइट मध्ये कितीने चेंज होईल. हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर यू आर सपोज टू फाइंड की मी तुम्हाला 0 वर का कॅल्क्युलेट करायला सांगितलं. मी 0 वरती सांगितलं तुम्हाला. अरे ओके नाही. अरे 1 वरती करा किंवा 0 वरती करा. फर्स्ट ऑफ ऑल विल डू ॲट 0 कारण 0 वरती विल हॅव गेट सम व्हॅल्यू फॉर सी. 0 डिग्री इकडे आपण लिहू फॅरेनहाइट and here we'll write for Celsius. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट, डिग्री सेल्सिअस. आता 0 फॅरेनहाइट साठी सी ची व्हॅल्यू किती आली तुमची? हां -17.7 यायला पाहिजे. मग 1 ची किती आली? 1 डिग्री फॅरेनहाइटला -17.2 आणि इथे येणार -17.7. आता हा डिफरन्स कितीच आहे? आता 2 साठी काढा. हा कॉन्स्टंट आहे काहीतरी कळायला पाहिजे आपल्याला.
काढा मग 2 ची व्हॅल्यू काढा. याला फ्रॅक्शन मध्ये सांगा मला सगळ्यात पहिले तरी. फ्रॅक्शन मध्ये किती आहे याची व्हॅल्यू? फ्रॅक्शन मध्ये सांगा मला. मायनस 155 अपॉन 9. याची काढा. 0 डिग्री फॅरेनहाइटला सेल्सियस किती मध्ये अँड कीप इट इन फ्रॅक्शन. वरती आवाळात नाही. हा फ्रॅक्शन मध्ये सांगा किती येणार. 0 साठी काय करायचंय? मायनस 160 अपॉन 9. अरे सरळ आन्सर येत आहे ना. मायनस 160 अपॉन 9. 2 साठी कॅल्क्युलेट करा. मायनस कितीचा चेंज येतोय आता? जीपी एपी शिकलेत हो. मग आता लावा इथं. पाच आहे. 5/9 आहे. डिफरन्स कितीचा आहे? इकडे डिफरन्स कितीचा आला पाहिजे? 5/9 डिग्री Celsius. For every 1 degree change in Fahrenheit scale, there is a change of 5/9 degree Celsius. कळलंय? आता याचं सांगा उलटा. For every change in 1 degree Celsius, Fahrenheit scale मध्ये किती चेंज होईल? आता ह्या आन्सर वरून तरी तुमची लिंक लागली पाहिजे की 5/9 कसं येतंय. आणि घरी जाऊन आणखी विचार करायचा की दरवेळेस असं 0 डिग्री 1 डिग्री 2 डिग्री काढायची गरज आहे का की डायरेक्टली आन्सर निघू शकतं. आपण हे एक व्हॅल्यू इनपुट टाकून करतोय आन्सर काढतोय. मी तुम्हाला काय सांगितलं दरवेळेस व्हॅल्यू टाकून आन्सर निघत नसतं राईट. तर मग बिना व्हॅल्यू टाकता आन्सर कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण उद्या काढून आणायचं आणि मला सांगायचं. लावा थोडंसं डोकं लावा काय होईल यार. कुछ तो नया तो पता चलेगा. ऐसा भी कुछ होता है. करा कॅल्क्युलेट करा. लिहा क्वेश्चन लिहा. नवीन क्वेश्चन लिहा. सेम लिहायचं फक्त डिग्री सेल्सियस आणि फॅरेनहाइटला उलट करायचं. फॅरेनहाइटच्या जागी सेल्सियस आणि सेल्सियसच्या जागी फॅरेनहाइट. साला उद्या कोणत्या पेपर मध्ये क्वेश्चन दिसला ना मला आठवण काढशाल की अरे एक होता आम्हाला नमुना काही पण प्रश्न बनवायचा नावाला सांगायचा आन्सर काढा. आणि ह्या अप्रोचने जर अभ्यास केला ना आई एम डैम श्योर साला एक भी तुम में से कोई फेल हो गया ना तो तुम्ही ह्या प्रकारे अभ्यास नाही करा. तुम्हाला पाहिजे असतं ऐकतं व्हायचं की थोडंसं काहीतरी 2 आकडे लिहायचे आणि तिसऱ्या आकड्यात उत्तर आलं पाहिजे असं नसतंय. डोकं लावावं लागते प्रत्येक गोष्ट तेव्हा. मला वाटतं आन्सर काय येतंय बताओ. इकडे लक्ष द्या बघा. सगळ्यात पहिले काय सांगितलंय मी की जर आपण सी ठेवलं लेट द इनिशियल टेम्परेचर आपण किती ठेवलंय सी ठेवलं त्याच्यानंतर चेंज टेम्परेचर किती होईल सी साठी सगळ्यात पहिले फॅरेनहाइट किती होईल F -32 into 5/9 आणि C+1 साठी पण किती होईल F -32 upon
5/9 आणि हा जो 1 आहे इकडे काय होईल -1 होईल का? हे आपलं चाललंय. तर हा आहे आपला C1 अँड दिस इज C2 बरोबर. मग आता सांगा f मध्ये कितीचा चेंज झाला इकडनं. चेंज कसा कॅल्क्युलेट करायचा? दरवेळेस सांगितलंय मी फायनल मायनस इनिशियल करा. दिस इज युअर फायनल अँड दिस इज युअर इनिशियल. किती चेंज येतोय सांगा? अरे इथं 1च आहे ना. तू कसं केलं? काय केलं तू? dx consider केला 1 डिग्री फॅरेनहाइट इक्वल टू -22.22 चेंज ऑफ f का left with 9/5 every time. आपल्याला चेंज कशाचा कॅल्क्युलेट करायचा आहे? फॅरेनहाइट्स मधला ना. सेल्सिअस मध्ये इतका चेंज होतोय आपल्याला दरवेळेस माहिती आहे. दिस इज आवर C1 साठी इतकं येईल. इकडे फॅरेनहाइट्स मध्ये किती यायला पाहिजे? दिस शुड बी 9 टाइम्स ऑफ C1 9 टाइम्स ऑफ C1 डिवाइडेड बाय 5 प्लस 32. C1 साठी हा झाला आपला F1. नाउ C2 किती आहे आपला? C1 प्लस 1 एकचा चेंज आहे ना. तर त्याच्यासाठी आपल्याला F2 माहिती. F किती येणार हे माहिती आहे का? नाही माहिती. सो वी विल राइट इट एज F2 आणि F2 पण किती होईल? 32 अपॉन हे किती होईल आता आपल्याला 5/9. मग आता इथून काढा व्हॅल्यू F2 ची आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? चेंज. सो चेंज कसा कॅल्क्युलेट करता? फायनल मायनस इनिशियल. फायनल व्हॅल्यू किती आली आहे आपली? F2 इज द फायनल अँड देन कॅल्क्युलेट F1. हा चेंज किती येतोय आता हे कॅल्क्युलेट करा. दाखवा गाडी पुढे. कळालं मी काय बोललोय? तर आपण सेल्सिअस मध्ये किती चेंज करतोय हे माहिती आहे. सो बिकॉज ऑफ विच वी कॅन राइट की C1 अँड C1 प्लस 1. फॅरेनहाइट्स मध्ये किती चेंज होतोय हे माहिती आहे का? नाही. सो अगोदर F1 लिहिलं, F2 लिहिलं. C1 ची व्हॅल्यू किती पण असू शकते. इथे तुम्ही 37 ठेवलं तिथे 38च येणार. इथे 39 ठेवलं तिथे 40च येणार. इथे 0 ठेवलं तिथे 1च येणार. कळतंय? C1 जर 0 असेल तर C1 प्लस 1 किती होणार? 1च येणार. 0 प्लस 1 1च येणार. हे कळतंय? हे कन्फर्म आहे. बट F1 मध्ये कितीचा चेंज होणार F2 पासून हे माहिती आपल्याला नाही. सो दॅट इज व्हॉट वी आर कॅल्क्युलेटिंग. सो F2 किती होईल आता इथे? C1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 9 अपॉन 5 होणार and plus 32. Now calculate this change कि हा चेंज आता किती येतो? सो F1 आपल्याला माहिती होतं किती झाला? 9. C1 अपॉन 5 मायनस प्लस 32 आहे. राइट? अरे वेट, पहिले F2 ठेवायचं ना आपल्याला. कोणाला गाणं सुचलंय? C प्लस 1 अपॉन 9 बाय 5 प्लस 32. हे झालं आपलं F2. याच्यामधनं काय मायनस करायचं आपल्याला आता? F1. F1 ची व्हॅल्यू किती आहे? 9 टाइम्स ऑफ C1 अपॉन
5 प्लस 32 करा हे कॅल्क्युलेट किती येतं आन्सर सांगा मला. हे C1 आहे. हे मला माहिती हे अवघड होतंय, सरळ सरळ व्हॅल्यू टाकली की आन्सर येतंय, बट व्हाय आय एम टेलिंग यू टू डू दिस, कारण हे तुम्हाला हे फक्त इथेच नाही तर हे मॅथ्स मध्ये सुद्धा तुम्हाला कामात येणार आहे. लॉजिक बिल्डिंग की दिलेल्या स्टेटमेंटला वर्ड्स मधून उचलून त्याला नंबर्स मध्ये कसं लिहायचं. अरे इतकं पण काय अवघड कॅल्क्युलेशन आहे. इकडे बघा हे मायनस आहे, मायनस 32 होईल का हे प्लस 32 मायनस 32 कॅन्सल आउट झालं. त्याच्यानंतर C1 प्लस 1 आहे, सो हा 9 एकदा या पूर्ण सोबत मल्टिप्लाय होईल आणि हा 9 या 9 1 सोबत पण मल्टिप्लाय होईल का. सो हा एक C1 आणि 9 टाइम्स हा याच्यासोबत कॅन्सल आउट होईल आणि आन्सर काय होईल तुमच्याकडे 9/5 होणार आन्सर. अरे असं तर मला माहिती आहे तर तेच येणार आहे, बट एक जर स्टेटमेंट तुम्हाला दिलेली आहे त्याला वर्ड्स मधून उचलून नंबर्स मध्ये कसं आणायचं तुम्हाला सगळ्यात पहिले हे समजलं पाहिजे. दरवेळेस क्वेश्चन सॉल्व करणं मस्ट नॉट बी युअर प्रायोरिटी. म्हणजे क्वेश्चन सॉल्व कसा होतंय हे कळालं पाहिजे. आणि तुमच्या सिनियर बॅचला हे सांगू शकलोय की फक्त क्वेश्चन सॉल्व नाही करायचा आपल्याला, कारण हा क्वेश्चन जो मी इथे दिलाय तुम्हाला इट इज नॉट नेसेसरी जसा ना तसा उद्या पेपर मध्ये येईल. पेपर मध्ये दरवेळेस काहीतरी नवीन येणार आहे, म्हणजे नवीनला कसं सॉल्व करायचं ते कितीतरी स्टुडंट्स आहेत तिथे 600 मार्क पाडायचे. असं एक्झाम मध्ये कमी करून करून काही झालं पण बबलिंग झाली काही झालं, अरे पडून 500 मार्क तर पडतील नाही 500 450 तर पडतील. 150 मार्काचा गॅप पकडला आपण 450 तर आले पाहिजे. का फेल होतात तरी इथे 600 मार्क पाडून 2 जण पास होतील 600 मार्क मध्ये, तो एकटा पास नाही झाला का बरं. अरे हेच तर आहे, जे प्रश्न दिले तुम्हाला तेच येतात, नवीन काही दिलं तर काही येतच नाही. का बरं, कारण जी स्टेटमेंट तुम्हाला दिली आहे त्याला तुम्हाला कंडिशन मध्ये ठेवताच येत नाहीये. तर हेच जमलं नाही तर मग काही अर्थच नाही. ठीक आहे, मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की दरवेळेस आन्सर आणणं हे नका ठेवू डोक्यामध्ये. काही क्वेश्चन सोपे असतात, याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स करून विचारलं तर तिथे होऊन जाईल. मग काय करायचं. याच्यासाठी सांगतोय मी की दिलेला क्वेश्चन तुम्हाला स्टेटमेंट मध्ये व्यवस्थित मांडता आला पाहिजे. ठीक आहे, तर हे जे केलंय आज आपण हे कशासाठी केलंय, when we change the temperature by 1 degree Celsius, right? हे सेम क्वेश्चन आता उद्या घरून कशासाठी आणायचा, जर 1 डिग्री फॅरेनहाइट साठी जर आपण चेंज केला तर. कीप दिस फॉर युअर रेफरन्स. एवढ्या स्टेप्स करायच्या आहेत तुम्हाला, बाकी काहीच नाही. बाकी फक्त ते पुढचं कॅल्क्युलेशन आहे. हेच नाही करून आणायचं बरं, हे याच्यासाठी आहे. तर फॅरेनहाइट साठी कशी कंडिशन बनेल हे तुम्हाला बनवायचं आहे. आता तुम्हाला मी एक सॅम्पल दिलेलं आहे, फॅरेनहाइट साठी काय कंडिशन बनेल हे तुम्ही उद्या करून आणायचं. ठीक आहे, आता बघा कसं करायचं काय करायचं हे तुमच्यावरती आहे.